मी घरातून आलो सकाळी 6 वाजता. तर माझ्या वाड्यामध्ये इथे हे भैया लोक होतं आणि ते तिथं नको ते कृती वासरावर करत होतं आणि त्याच्या पाय मी आलो वरडा गेलो तर हे भाई पळालं. तसं काही दिसण्यात आलं नाही का, तर सकाळ अंधाराची वेळ होती आणि ती मला दिसण्यात आली नाही. त्याच्यामुळं हे जे भाई पळाले ते मला काही दिसण्यात आलं नाही. राज्यामध्ये दिवसेंदिवस लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढताना दिसत आहेत. त्यामध्ये पाळीव प्राण्यांना देखील वासनेचे शिकार बनवले जात आहे. काही महिन्यांपूर्वी महाड तालुक्यामध्ये टेमघर येथे म्हशीच्या लहान वासरावर देखील अशाच प्रकारे लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती. आज त्याच घटनेची पुन्हा पुनरावृत्ती महाड तालुक्यातील पिंपळदरी मोरांडेवाडी येथे घडली आहे. मोरांडेवाडी येथील रहिवासी गंगाराम जाधव यांच्या गोट्यातील गायीच्या 10 महिन्याच्या लहान वासरावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. एका परप्रांतीय कामगाराने हे लैंगिक अत्याचार केल्याचे समजते. बळीराम अनिराम यादव, वय वर्ष 50, मूळ राहणार ओरिसा, सध्या राहणार मोरांडेवाडी पिंपळदरी असे आरोपीचे नाव असून आरोपीला महाड MIDC पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी वैद्यकीय अधिकारी यांनी भेट देऊन गायीच्या लहान वासराची वैद्यकीय तपासणी केली असून पोलिसांकडून पुढील पंचनामा प्रक्रिया सुरू आहे. गायीच्या लहान वासरावर नराधम परप्रांतीय याने लैंगिक अत्याचार करताना मालकाने पाहिले असता संबंधित आरोपीने गायीचा गोठा देखील जाळण्याचा प्रयत्न केला. महाड MIDC पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 326 ग सह प्राण्यांना कृतीने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960 चे कलम 11A 11B प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर सुर्वे या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत. माझं नाव गंगाराम जाधव, गंगाराम राजाराम जाधव. आणि ह्या गायीच्या वासरावर जो कृती झाली त्याच्यावर खरोखरच सरकारने ह्याच्यावर काहीतरी कायदेशीर कारवाई करायला पाहिजे आणि या लोकांना या ठिकाणी अशा लोकांना ठेवायला नाही पाहिजेत. त्याच्याबद्दल मी सरकारच्या जवळ माझी विनंती आहे आणि मी हात जोडून विनंती करतोय. या वासरा आज आई आहे, आपली गोमाता आहे आणि आज माझ्या गाले तुळशीपत्र आहे आणि या असलेल्या गायीवर ज्यांनी अन्याय केला अन्यायाचा त्यांना फल भेटलाच पाहिजे. हा माझा कायदा आहे, माझा हे आहे, इच्छा आहे की ह्यांना कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. ही माझी विनंती आहे. कठोर कारवाई झाली पाहिजे एवढंच माझी विनंती आहे सरकार. सकाळी मी ज्यावेळेला उठलो त्यावेळेला मी सकाळी उठून कामावरती गेलो आणि वडिलांना सकाळी उठवलं. कामावरती गेल्यानंतर वडील माझे गोठ्यामध्ये आले. त्यावेळेला हे लोक वासराजवळ माझ्या अनैतिक कृत्य करत होते. ते पाहिल्यानंतर वडील ओरडा लागले. त्यावेळेला ते पळाले तिघे जण काय होते ते. तर ते ऍक्च्युली आहे ते परप्रांतीय तिथे राहतात आपले. ते कशासाठी काय कामासंदर्भात आले? ते रोडचं काम चालू आहे, त्या कामासंदर्भात तिथे राहतात. PDPL कंपनीचे. कोणाच्या घरामध्ये राहतात? ते समोर आपले ते अंकुश मोळसरे आहेत, पांडुरंग इंगले असं त्यांचं घर आहे, तिथे राहतात. बरं, वैद्यकीय अधिकारी वगैरे कोणी येऊन गेलं? पंचनामा काय? येऊन पंचनामा नाही झालेला, येऊन गेले ते चेक म्हणजे वैद्यकीय तपासणी वगैरे झालेली आहे सगळं. साहेब, मी प्रताप मनोहर म्हस्के, या मोरांडी गावचा ग्रामस्थ. साहेब, अतिशय सकाळी जे कृत्य झालेलं आहे, जी घटना झालेली आहे अतिशय निंदनीय आहे. आणि आज या अखंड महाराष्ट्रामध्ये ज्या काही घटना घडत आहेत, जे रोहिंगे बांगलादेशी किंवा परप्रांतीय लोंढे महाराष्ट्रात येऊ घातले आहेत, ते कुठेतरी थांबले पाहिजेत. अतिशय आज या गंगाराम जाधव या सामान्य शेतकरी कुटुंबातले गृहस्थ, आज त्यांचा उदरनिर्वाह केवळ त्या गायीच्या दुधावर अवलंबून आहे. कुठलेही नोकरीधंदा काही सोर्स नसताना आज त्या गायीच्या दुधावर त्याचा उदरनिर्वाह चालू असताना आज या परप्रांतीय जे आज पांडुरंग इंगले, अंकुश मालुसरे यांच्या रूममध्ये ते आज वर्ष दीड वर्ष राहत आहेत. आम्ही वेळोवेळी त्या भैया लोकांना, सर्वांना, परप्रांतीयांना आम्ही ग्रामस्थ नात्याने वेळोवेळी ताकीद दिलेली आहे. त्यांचं वागणं, त्यांचं राहणं हे अतिशय थोडंसं वेगळ्या स्वरूपाचं वाटत होतं, तरी पण त्या कंपनीने, त्या रूम मालकांनी त्या पद्धतीची काही काळजी घेतलेली नाही. आणि आज हा प्रसंग या गंगाराम जाधव या शेतकरी कुटुंबावर आलेला आहे. आज पाहता या वाड्यामध्ये जी आज गोमाता आहे, अतिशय ती या वासराची अवस्था, 11 महिन्याच्या वासराची अवस्था एवढी खराब आहे की तिच्या नाकातोंडातून आज रक्त येत आहे. साहेब, आपण हिंदू धर्मामध्ये वावरत असताना, हिंदू धर्मामध्ये ज्या काही समाज या सर्व गोष्टी वावरत असताना, सर्व गोष्टी करत असताना, त्याच्यामध्ये आज आपली जर माता, आपली आई बहीण जशी जी एक गोमाता ही आपली माता समजतो आपण,
आणि या हिंदू धर्मामध्ये हे सर्व गोमातेला चांगलं स्थान असताना पोलिसांकडे काय मागणी केली? पोलिसांनी आमची ग्रामस्थांची एवढीच मागणी आहे की आज झालेला प्रकार हा अतिशय निंदनीय आहे. जे कोण आरोपी आहेत, ज्या आरोपींना ही कठोरात कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना कठोरात शिक्षा झाली पाहिजे. एकही हे परप्रांतीय इथे ना ह्या इलाक्यामध्ये दिसले नाही पाहिजेत, अशी आमची ग्रामस्थांची मागणी आहे. जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड. जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता. तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com. तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा. तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.